नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझ्या या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजचा हा आपला टॉपिक जो आहे, तो आहे MSBT गाईडलाईन्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन समर 2021. मित्रहो, आज आपण MSBTने जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत रिगार्डिंग ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ समर 2021 ते आपण डिस्कस करणार आहोत. मी संदीप आंबोरे, असिस्टंट प्रोफेसर ॲट DK पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी. आपण आपल्या पॉइंटकडे जाऊया. तर आपली जी ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ती स्टार्ट होणार आहे 13 जुलै 2021 पासून. म्हणजे अजून जवळपास एक महिना आपल्याकडे हातात आहे. तेवढ्या पिरियडमध्ये आपण चांगल्या प्रकारे तयारी करून घेऊ शकतो. ही एक्झाम जी होणार आहे ती ऑनलाईन मोडमध्ये आहे, MCQ टाईपमध्ये, आणि ॲट द सेम टाइम इट इज ऑनलाईन मोड. ओके. आणि एक्झामिनेशनचा जो पॅटर्न आहे तो प्रॉक्टर्ड एक्झामिनेशन. जनरली आपण जे एक्झाम द्यायचो आपल्या परीक्षा केंद्रामध्ये किंवा परीक्षा हॉलमध्ये ऑफलाईन इन्व्हिजिलेटर असायचे, फिजिकली कोणीतरी आपल्याला चेक करत असायचे की कोणी कॉपी तर करत नाहीये, कोणी काय माल प्रॅक्टिस तरी करत नाहीये. पण या ठिकाणी प्रॉक्टर्ड एक्झामिनेशन म्हणजे इन्व्हिजिलेशन होणार आहे तुमचं, पण कसं होणार आहे ते ऑनलाईन. तुमचं जे काही डिव्हाइस असणार आहे, मोबाईल असेल, टॅबलेट असेल किंवा तुम्ही एखादा लॅपटॉप यूज करताय, त्या ठिकाणचा जो काही कॅमेरा असेल तो कंटिन्युअसली तुम्हाला एक्झामच्या पिरियडला सुरू ठेवायचा आहे. आणि त्यावेळेस मग तुम्हाला ऑनलाईन इन्व्हिजिलेटर कंटिन्युअसली मॉनिटर करतील. ओके. स्टुडंट्स कॅन गिव्ह एक्झामिनेशन फ्रॉम देअर लोकेशन. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार, तुम्हाला जर तुमच्या घरून एक्झाम द्यायची असेल, कुठल्या नेट कॅफेवरून द्यायची असेल, कॉलेजवरून द्यायची असेल, जिथून तुम्हाला इझी आहेत, सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत, चांगल्या प्रकारे देऊ शकता, त्या ठिकाणाहून तुम्ही तुमच्या लोकेशन, चूज लोकेशनहून तुम्ही अल्टिमेटली काय करू शकता, तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके. आता पाहूया आपण प्री एक्झामिनेशन गाईडलाईन्स. एक्झाम सुरू करण्याच्या अगोदर काही आपल्याला गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. त्या गोष्टीमध्ये आहे की आपल्याला काही सिस्टीम्स लागतील, काही म्हणून आपण डिव्हाइस म्हणतो. ओके. ते कसे असले पाहिजे? दॅट मस्ट बी कॅमेरा इनेबल. त्याला कॅमेरा असणं गरजेचं आहे. मोबाईलला तर कॅमेरा असणारच आहे. टॅबलेट असेल, लॅपटॉप असेल, जर तुम्ही एखादा PC वापरताय, डेस्कटॉप वगैरे वापरताय, तर त्यावेळेस तुम्हाला ते कॅमेरा इनेबल सिस्टीम असली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कॅमेरा असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा ऑनलाईन एक्झामिनेशन देणार आहात त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन इन्व्हिजिलेटर कंटिन्युअसली मॉनिटर करणार आहे. दॅट्स वाय यू नीड अ कॅमेरा इनेबल डेस्कटॉप, लॅपटॉप और मोबाईल टॅबलेट सिस्टीम. ओके. बरं, त्याच्यामध्ये विंडोज 7 किंवा त्याच्या अपडेटेड नेक्स्ट व्हर्जन जे आहे, लेटेस्ट व्हर्जन, ते त्यांच्या मिनिमम विंडोज 7 तरी असायला पाहिजे. देन गुगल क्रोम असायला पाहिजे. गुगल क्रोम मध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन व्यवस्थित पार पाडलं जाते. लक्षात घ्या, तुम्ही वेब ब्राउझरला पण तुम्ही एक्झाम देऊ शकता किंवा MSBTचा एक एक्झाम, MSBT एक्झाम म्हणून एक ऍप आहे, मोबाईल ऍप, त्याच्यामध्ये पण पेपर देता येईल आपल्याला. ठीक आहे. बरं, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला इंटरनेट फॅसिलिटी चांगली असली पाहिजे, डाटाची स्पीड चांगली असली पाहिजे, त्या गोष्टी तर लागतीलच. आणि सायमल्टेनियसली इलेक्ट्रिकल सप्लाय, पॉवर सप्लाय जे म्हणतो ना, जर तुम्ही आता लॅपटॉप वगैरे यूज करत असाल, मोबाईल जर यूज करत असाल, तर त्याचा व्यवस्थित बॅकअप वगैरे झालेला असेल, चार्जिंग झालेली असली गरजेचं आहे. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही जर एखादी PC वापरताय, सिस्टीम वापरताय, त्यावेळेस मग त्याला व्यवस्थित इलेक्ट्रिकल सप्लाय किंवा जर लाईट वगैरे पॉवर फेल्युअर वगैरे जरी झालं तरी त्या ठिकाणी बॅकअप असणं गरजेचं आहे. ओके. तर ह्या आहे तुमच्या प्री एक्झामिनेशन गाईडलाईन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा एनेबल डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल लागेल, विंडोज 7 ची सिस्टीम लागेल, ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, किंवा त्याचे लेटेस्ट व्हर्जन असेल तरी चांगलंच आहे. आणि गुगल क्रोम, इंटरनेटची फॅसिलिटी चांगल्या प्रकारे असणे गरजेचे, स्पीड असणं, ऍट द सेम टाइम तुमच्याकडे डाटा असणं, ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. आणि इलेक्ट्रिकल सप्लाय असणं पण सायमल्टेनियसली गरजेचंच आहे. आता आता जसं बोललो मी तुम्हाला की एक्झाम दोन प्रकारे देता येईल. पहिला आहे तुमचं MSBT एक्झाम नावाचं मोबाईल ऍप आहे. त्याच्या थ्रू जेव्हा तुम्ही लॉग इन करा, त्याला सर्वात महत्वाचं क्रायटेरिया आहे की यू हॅव टू ऍक्सेस और अलाउ ऍक्सेस टू द कॅमेरा. तुम्हाला त्या परमिशन मागतं. आपण कुठलेही एखादा ऍप वगैरे असेल तर डाउनलोड केल्यानंतर ते परमिशन मागतं. जनरली तुमचे मेसेज असतील, फोन कॉन्टॅक्ट असतील, याला परमिशन मागतं. पण हे जे MSBT एक्झाम मोबाईल ऍप आहे ते तुमच्या अलाउ ऍक्सेस टू कॅमेरा मागते, कॅमेराला ऍक्सेस मागतं, आणि ते तुम्ही अलाउ करणं गरजेचं आहे. चुकून जर तुम्ही त्याला डिनाईड केलं तर तुमची एक्झाम स्टार्ट होणार नाही. आणि मग त्यावेळेस एक्झाम जर स्टार्टच होत नसेल तर काही उपयोगाचं नाही. म्हणून आपण काय करायचं, त्याला पुन्हा अलाउ कॅमेरा ऍक्सेस थ्रू सेटिंग मध्ये ऑप्शन येतं, आपल्याला माहिती आहे. सेटिंग मध्ये जातो आपण, नंतर अप्लिकेशन्स येतं, आणि अप्लिकेशन मध्ये इंडिव्हिज्युअली MSBT एक्झाम नावाच्या मोबाईल ऍपला तुम्ही अलाउ करू शकता कॅमेरा एकदा अलाउड झाला की आपण तुम्ही एक्झाम देऊ शकता. किंवा ते ऍप जे सुरुवातीला तुम्ही डिनाईड मोड मध्ये होतं त्याला अनइन्स्टॉल करून घ्या, अनइन्स्टॉल करा, आणि देन रिइन्स्टॉल विथ कॅमेरा ऍक्सेस. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा रिइन्स्टॉल करा त्यावेळेस त्याला कॅमेरा ऍक्सेस करा किंवा इनेबल करा. ही झालं MSBT एक्झामच्या मोबाईल ऍप थ्रू जर एक्झाम देत असाल तर. जर तुम्ही वेब ब्राउझर गुगल क्रोम मधून जर पेपर देत असाल
त्यावेळेस तुम्हाला MSBT तुम्हाला एक लिंक पाठवेल, त्या लिंक तुम्ही गुगल क्रोमला तुम्ही पेपर देऊ शकता. त्यावेळेस तिथे पण तुम्हाला परमिशन मागे अलाव ऍक्सेस टू कॅमेरा, त्यावेळेस कॅमेराचा ऍक्सेस केलं चांगलेच आहे. पण जर चुकून तुम्ही डिनाईड केलं तर त्यावेळेस लॉग आउट फ्रॉम द ब्राउझर, ब्राउझर मधून लॉग आउट करायचं, देन क्लिअर हिस्ट्री प्रत्येक याची ब्राउझरची. तुम्ही जर तिथे गेलात कंट्रोल एच जरी दाबलं तर तुम्हाला कंट्रोल हिस्ट्री तुमची हिस्ट्री सापडते सर्व, ते डिलीट मारून टाका. अँड देन अलाव कॅमेरा ऍक्सेस, पुन्हा कॅमेरा ऍक्सेसला तुम्ही अलाउ करू शकता, पेपर देता येईल तुम्हाला. किंवा अलाव कॅमेरा ऍक्सेस थ्रू सेटिंग्स मध्ये जाऊन पण तुम्हाला वेब ब्राउझर मध्ये कॅमेराला ऍक्सेस देता येईल. बघा लक्षात घ्या, either you go through the mobile app examination or web browser examination, in both cases you need to allow camera access. कॅमेराला ऍक्सेस करणं फार गरजेचं आहे. बरं, आता तुमच्या डिव्हाइस मधल्या रिक्वायरमेंट आपण पाहिलं. सायमल्टेनियसली तुम्हाला इंटरनेटचा सप्लाय लागतोय चांगला, जवळपास 1.5 GB डाटा तरी लागेल तुम्हाला. 1 आवरची जरी एक्झाम असली तरी बऱ्याचदा काय होतं, बॅकअपला बरेचसे असे काही प्रोग्राम रन होत असतात, त्याच्यामुळे तुमचं नेट संपून जाऊ शकतं. त्यावेळेस एक 1.5 GB चा डाटा फ्रेश असेल आणि एक्झामला स्टार्ट केलं तर ते व्यवस्थित असेल. स्पीड, इंटरनेटची स्पीड पण चांगली असली पाहिजे, मिनिमम 2 MBPS तरी एक्सपेक्टेड आहे. इलेक्ट्रिकल सप्लाय, पॉवर फेल्युअर वगैरे होऊ नये, बॅकअपचा असलं पाहिजे तुमच्या सर्व गोष्टी, आणि इंटरनेटचा डाटा कमीत कमी 1.5 GB जे बोललो तुम्हाला जास्त असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला डिव्हाइस मध्ये असणं गरजेचं आहे. जर आता कुणी गावाकडे वगैरे राहत असेल, नेटवर्कचा इश्यू असेल, तर त्या ठिकाणी मग तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला, तुमच्या स्वतःच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला कॉन्टॅक्ट करू शकता की तुम्हाला एक सिस्टीम अवेलेबल करून द्यावं, ते तुमच्या जवळपास जे लोकेशन आहे त्या ठिकाणी एक्झाम देता येण्यासाठी अरेंजमेंट करून द्यावे. ओके, जर प्रॉब्लेम आला तर ह्या डिव्हाइसचा, ओके, इंटरनेटचा इश्यू असेल, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असेल, इंटरनेट डाटाचा प्रॉब्लेम असेल, कुठलाही एखादा प्रॉब्लेम असेल किंवा तिन्ही असतील, इन दॅट केस यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ युअर प्रिन्सिपल. मोबाईल नंबर, डिव्हाइस सोबत तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे MSBT, रजिस्टर्ड विथ MSBT. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड काय काय केलं जाईल, एक्झाम URL. आपण जे वेब लिंक म्हणतो ना, वेबसाईटची लिंक असते, तशा प्रकारे तुम्हाला एक्झामसाठी एक URL प्रोव्हाइड केलं जाईल. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या वेब ब्राउझर मध्ये ते विंडो ओपन होईल आणि तिथे तुम्ही लॉग इन करून अल्टिमेटली काय करू शकता, एक्झाम स्टार्ट करू शकता. आणि सायमल्टेनियसली तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल्स म्हणजे तुमचा युजर ID आणि पासवर्ड, या दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. त्या दोन्ही गोष्टी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यामुळं जे काही डिटेल्स तुम्हाला या मोबाईल नंबरवर असतील ते सेव्ह करून ठेवा, चुकूनही डिलीट करू नका. आणि जरी चुकून समजा तुमच्या हातात मोबाईल नव्हता, दुसऱ्या कोणाच्या हातात मोबाईल होता आणि त्याच्याकडून कंपनीच्या समजून जरी चुकीने डिलीट झाला, तरी तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल सरांना कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टी रिकव्हर करू शकता. म्हणजे तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल आणि एक्झामची लिंक जी असणार आहे ते तुम्हाला अल्टिमेटली भेटू शकते. पण प्रयत्न करा की तुम्ही तशी गरजच पडायला नाही पाहिजे. प्रॉब्लेम क्रिएट होतात, वेळ जातो तुमचाच त्याच्यामध्ये. मोबाईल नंबर हा बदलू नका कुठल्याही कारणाने. त्याच्यामध्ये जर काही पॅक वगैरे राहिला असेल तर पॅक मारून घ्या, रिचार्ज करायचं असेल तर रिचार्ज करून घ्या, जे असतील त्या गोष्टी कम्प्लीट ठेवा आणि मोबाईल नंबर ऍक्टिव्ह मोड मध्ये ठेवा. लक्षात घ्या, MSBT तुमची तयारी करून घेण्यासाठी मॉक टेस्ट घेणार आहे, मॉक एक्झाम घेणार आहे ती 5, 6, 7 जुलै 2021 म्हणजे 3 दिवस तुमची ऑनलाईन मॉक टेस्ट एक्झामिनेशन होणार आहे. कशासाठी की डायरेक्टली जर तुम्ही 13 जुलै पासून पेपर देत असाल आणि तिथे जर काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी मग कॉम्प्लिकेशन क्रिएट होऊ शकतात. त्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तुमची तयारी व्हावी म्हणून प्रॅक्टिससाठी एक मॉक एक्झामिनेशन MSBT ने ऑर्गनाईज केलेली आहे, जी 3 दिवस चालणार आहे, 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै 2021 मध्ये. ओके, आणि ही ऍडवायजेबल टू ऑल, सर्वांनाच माझं सजेशन असेल की सर्वांनी ते पेपर दिलेलं चांगलंच असेल. कारण काय होतं, बऱ्याचदा वाटतं की आपल्याकडे सगळी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे, मोबाईल चांगला आहे आमच्याकडे, पॉवर बॅकअप आहे, पण असे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात जे तुम्हाला एक्झामच्या पिरियडला डिस्टर्ब करू शकतात. आणि जर आपलं डिस्टर्बन्सेस झालं तर तुमच्या परफॉर्मन्सवर, तुमच्या मार्क्सवर त्या गोष्टीचा अफेक्ट होऊ शकतो. सी थेरी एक्झाम्स ऍज पर शेड्यूल गिवन, तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजवाल्यांनी तुम्हाला एक थेरी एक्झामचा एक शेड्यूल दिला असेल, टाइम टेबल दिला असेल, त्याच्या थ्रू तुम्ही चेक करा. स्टुडंट्स कॅन सी डिटेल्स इन दिअर लॉग इन. जेव्हा तुम्हाला लॉग इन डिटेल्स भेटतील, युजर ID आणि पासवर्ड भेटेल, तो पासवर्ड आणि युजर ID भेटल्यानंतर लॉग इन करून तुम्ही स्वतःचे डिटेल्स पाहू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय पाहू शकता की तुमचं नाव बरोबर आहे का, त्याच्यात काही स्पेलिंग मिस्टेक तर नाहीये, काही एनरोलमेंट नंबर काही चुकीचा नाही ना, त्याच्यात काही तुमचे सब्जेक्टचे डेट्स काही कमी जास्त झालेले किंवा थोडेसे काही प्रॉब्लेम आलेले, तर त्या ठिकाणी तुम्ही क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. क्रॉस चेक टाइम टेबल इन हॉल तिकीट अँड लॉग इन. हॉल तिकीट मध्ये जे काही तुम्हाला टाइम टेबल भेटलेला आहे एक्झामचा, तोच तुमच्या लॉग इन मध्ये पण तसा दिसतो का, नाही तर लॉग इन मध्ये तारीख दाखवते 14 आणि हॉल तिकीटवर दाखवते 15. असे जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर यू हॅव टू कॉन्टॅक्ट इमिजिएटली युअर इन्स्टिट्यूटला. काय करायचं, तुम्हाला इमिजिएटली कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आता सर्व
प्री एक्झामिनेशन तयारी तर झाली आपली. आता ऑनलाईन एक्झामिनेशन देताना पेपरचा टायमिंग स्टार्ट आहे. आपला स्लॉट वगैरे पुढे मी सांगणारच आहे. पेपर स्टार्ट होताना तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ओके, नो बुक्स, नोट्स, झेरॉक्स, कॉपीज ऑर एनी काइंड ऑफ गॅजेट्स. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठल्याच प्रकारचे पुस्तकं, नोट्स, झेरॉक्स, कॉपीज, गॅजेट्स काहीच अलाउड केली नाही. ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या जवळपास दिसता कामा नये. कारण कॅमेरा चालू असणार आहे, ज्या ठिकाणी तुमचं बुक सापडलं किंवा एखादी कॉपी वगैरे दिसत असेल, इट विल बी कन्सिडर्ड अ माल प्रॅक्टिस आणि तुम्हाला तुमच्या एक्झाम मधून डिबार केलं जाईल. ओके, सायमल्टेनियसली नो पर्सन अराउंड यू. तुमच्या जवळपास कुणी माणूस दुसरंही दिसलं नाही पाहिजे. ओके, तुम्ही सिस्टीम मध्ये कॅमेरामध्ये फक्त तुम्ही एकटेच दिसले पाहिजे. देन अलाउड ब्लँक पेपर अँड पेन. ह्या गोष्टी जरी तरी समजा बुक्स, नोट्स वगैरे हे अलाउड नाही केले, पर्सन तुमच्या आजूबाजूला कोणी नसला पाहिजे, पण तुम्हाला जर काही रफ वर्क वगैरे करायचं असेल, काही डायग्राम करायचे, काही कॅल्क्युलेशन करायचे असतील, त्यावेळेस तुम्हाला ब्लँक पेपर आणि पेन ह्या दोन गोष्टी मात्र त्यांनी अलाउड केलेल्या आहेत. ओके, देन आयदर मोबाईल ऍप ऑर एक्झामिनेशन URL. तुम्ही मोबाईल, आता सुरुवातीला जे बोललो ना, MSBT एक्झाम, हे जे मोबाईल ऍप आहे त्याच्या थ्रू तुम्ही पेपर देऊ शकता, किंवा MSBT ने जी एक्झाम लिंक दिलेली आहे त्या लिंक थ्रू वेब ब्राउझरनं तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकता. तर दीज आर ऑनलाईन एक्झामिनेशन गाईडलाईन्स. ओके, देन एक्झामिनी लॉगिंग स्टार्टेड ॲट 9:30 AM ऑन ऑल डेज. एक्झामिनेशनचा पिरियड असेल 13 जुलै ते काय तुमच्या 31 जुलैपर्यंत पेपर होत असतील, त्या पिरियडमध्ये जवळपास 9:30 वाजता रोज तुमची एक्झामिनी लॉगिंग स्टार्ट होते. पण एक्झामिनेशन स्टार्ट कधी होते तुमचे, ऍज पर डेट अँड टाइम. म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर नाही त्या दिवशी तुमचं लॉग इन होणार नाही, किंवा स्टार्ट एक्झामिनेशनची जी काही टॅब असणार आहे ती ऍक्टिव्ह मोड मध्ये नसणार आहे. स्टार्ट एक्झामिनेशन कधी असणार आहे, ज्या दिवशी तुमचा 14 तारखेला पेपर आहे त्या दिवशी तो स्टार्ट एक्झामिनेशनची टॅब ऍक्टिव्ह असेल आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. ओके, बरं, या एक्झामिनेशनचे 2 स्लॉट पडलेले आहेत. एक मॉर्निंग स्लॉट फर्स्ट, जो सकाळचे 10 वाजेपर्यंत, दुपारी 12 वाजेपर्यंत, 10 ते 12 पर्यंत हा टायमिंग आहे. नंतर आफ्टरनून सेशन मध्ये स्लॉट 2, जो दुपारचे 2 ते 4 वाजेपर्यंत असणार आहे. 2 स्लॉट 10 ते 12 सकाळचे आणि आफ्टरनून सेशन मध्ये 2 ते 4 दुपारी. ओके, बरं, हे एक्झामिनेशनचं ड्युरेशन किती आहे? ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज 1 hour. एका तासासाठी ही तुमची एक्झामिनेशन असणार आहे. अँड फॉर दिव्यांग जे स्टुडंट असतील त्या दिव्यांग कॅन्डिडेटसाठी एक्स्ट्रा टाइम ऍज पर अप्रुव्हल. कारण त्यांना अगोदर अप्रुव्हल करून घ्यावं लागतं की जे काही टाइम तुम्हाला एक्सटेन्शन भेटत असेल त्या हिशोबाने तुम्हाला एक्स्ट्रा टाइम तुमच्या टायमर मध्ये सेट केलेला जाईल. ओके, सी द काउंटडाऊन स्टार्ट्स व्हेन यू क्लिक स्टार्ट एक्झाम. ठीक आहे, आता 14 तारखेला तुमचा पेपर आहे आणि तुम्ही लॉग इन वगैरे केलेलं आहे आणि स्टार्ट एक्झामिनेशन म्हणून जी टॅब आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं आणि जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक कराल त्यावेळेस तुमचा काउंटडाऊन स्टार्ट. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल काउंटडाऊन जसं छोटस एक वॉच सारखं चित्र असतं आणि ते कंटिन्युअसली तुमचा टाइम कमी कमी होतं. सुरुवातीला 60 मिनिट असतील, नंतर 59, 58 असं कमी कमी होत जाईल, 0 मिनिटाला येईल आणि तेव्हा तुमची एक्झाम संपून जाईल. बरं, हे लॉग इन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. तुमचं नाव बरोबर आहे का आणि तुमचा एनरोलमेंट नंबर पण बरोबर आहे. जर या दोन्हीमध्ये काही इश्यू येत असेल, इफ एनी इश्यू, कॉन्टॅक्ट युअर इन्स्टिट्यूशन इमिजिएटली. तुमच्या कॉलेजला इमिजिएटली कॉन्टॅक्ट करा जर तुमच्या नावामध्ये किंवा एनरोलमेंट नंबर मध्ये काही चुकीची इन्फॉर्मेशन येत असेल तर. ओके, रीड अँड अंडरस्टँड इन्स्ट्रक्शन गिव्हन. ते एक्झाम स्टार्ट करताना तिथे सायमल्टेनियसली त्यांनी ऑनलाईनच काही इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केलेले असतील, त्या केअरफुली रीड करा आणि समजून घ्या. ओके, डिव्हाइस कॅमेरा ऑन ऑल टाइम ड्युरिंग एक्झामिनेशन. आणि एक्झाम चालू असताना तुम्हाला कॅमेरा कंटिन्युअसली चालू ठेवणं गरजेचं आहे. इफ कॅमेरा इज नॉट क्लिअर, जर त्याची व्हिजिबिलिटी चांगली नसेल किंवा त्याला तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला, इट विल बी माल प्रॅक्टिस. आणि ऑनलाईन इन्व्हिजिलेटर तुम्हाला माल प्रॅक्टिसच्या केसमध्ये फाईन करू शकतो किंवा त्या ठिकाणी तुम्हाला माल प्रॅक्टिसच्या केसमध्ये तुम्ही अलॉट करू शकता. ओके, बरं, पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे? MCQ तर असणारच आहेत, पण त्याच्यामध्ये 40 MCQs असणार आहेत. 1 तासाचा तुमचा टाइम आहे, त्याच्यामध्ये 40 MCQ तुम्हाला विचारले जातील. इच क्वेश्चन हॅज 4 ऑप्शन्स. MCQ आहे तर 4 ऑप्शन्स असणार आहे तुम्हाला, बट देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तुमचे क्वेश्चन जरी चुकले तर जे बरोबर मार्क्स आलेले त्याच्यातले काही कमी होणार नाही. ओके, बरं, जनरली MSBT एक्सपेक्ट करते तुमच्याकडून एनी 35 क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. किती पाहिजे तुम्हाला? कमीत कमी 35 मार्क, तुम्ही 35 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करणं गरजेचं आहे कुठलेही. जर तुम्ही 35 पेक्षा जास्त सॉल्व्ह केले, इफ यू सॉल्व मोर दॅन 35, देन करेक्ट आन्सर्स आर कन्सिडर. कुठलेही 35 ते करेक्ट आन्सर कन्सिडर केले जाते. ओके, एक्झामिनी कॅन सी 1 क्वेश्चन ॲट अ टाइम ऑन स्क्रीन. आणि बाय डिफॉल्ट काय असणार आहे, एका टाइमला तुम्हाला स्क्रीनवर फक्त एकच क्वेश्चन दिसेल, 2-3 क्वेश्चन असे दिसणार नाही. स्क्रोल केल्यावर जसे दिसतात ना गुगल फॉर्मला, तशा प्रकारे या ठिकाणी दिसणार नाही. ॲट अ टाइम तुम्हाला एक क्वेश्चनच दिसेल. जर तुम्ही तो सबमिट केला तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिसेल किंवा डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर जो काही क्वेश्चन तुमचा सिलेक्ट केला ते दिसेल. ओके,
When exam started, first question appear on the screen by default. जेव्हा तुम्ही स्टार्ट एक्झाम वर क्लिक करता तर फर्स्ट क्वेश्चन सुरुवातीचा क्वेश्चन 1 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बाय डिफॉल्ट. ओके, बट यू कॅन गो टू नेक्स्ट क्वेश्चन बाय क्लिकिंग ऑन सेव्ह अँड नेक्स्ट. त्याचं करेक्ट ऑप्शन तुम्हाला जे वाटतं ते ऑप्शन सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट केले की तुम्ही सेकंड नंबरच्या क्वेश्चनला जाऊ शकता. पण तुम्ही कुठल्याही रॅन्डम क्वेश्चनला जाऊ शकता बाय क्लिकिंग ऑन क्वेश्चन नंबर ऑफ डॅशबोर्ड. सायमल्टेनियसली तुम्हाला ही उड्या स्क्रीन मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतो, 1 नंबर दिसतोय, एक सायमल्टेनियसला एका बाजूला असणार आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला टोटल 40 नंबरचे क्वेश्चन नंबर दिसतील, 40 क्वेश्चन नंबर दिसतील. ओके, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्ही रॅन्डमली कुठल्याही क्वेश्चनवर जाऊ शकता बाय क्लिकिंग ऑन दॅट क्वेश्चन नंबर. ओके, आणि हे जे काय मूव्ह होते एका क्वेश्चनवरून दुसऱ्या क्वेश्चनवर जाता, ते क्वेश्चनची मुवमेंट आयदर बाय सिलेक्टिंग करेक्ट आन्सर और बाय नॉट सिलेक्ट. त्याचे दोन्ही ऑप्शन आहे. तुम्ही सिलेक्ट ऑप्शन करा आणि सेव्ह नेक्स्ट करा, नेक्स्ट क्वेश्चनला जाणार, किंवा तुम्ही डायरेक्टली डॅशबोर्डला जा, तसंही होऊ शकतं. ओके, डॅशबोर्ड इज कलर कोडेड टू डिस्टिंग्विश आन्सर्ड अँड अनआन्सर्ड क्वेश्चन. बघा, तो डॅशबोर्ड जो दिसतो ना तो कलर कोडेड आहे. जर तुम्ही एखादा क्वेश्चन अटेम्प्ट केला तर त्याचा कलर बदलेल. ऍक्च्युअली MSBT ने मेन्शन नाही केलेलं की आन्सर्ड क्वेश्चनला कुठला कलर आहे आणि अनआन्सर्ड क्वेश्चनला कुठला क्वेश्चन आहे, पण तुम्हाला समजून जाईल. एकदम सुरुवातीला तुम्ही डॅशबोर्ड बघाल तर कुठला तरी एक स्पेसिफिक कलर असेल, आणि जसजसे तुम्ही आन्सर देत जाल, क्वेश्चन अटेम्प्ट करत जाल, त्यावेळेस त्याला वेगळाच कलर होतो. ऍट दॅट टाइम यू कॅन इझिली डिस्टिंग्विश दॅट आन्सर्ड क्वेश्चन्स फ्रॉम अनआन्सर्ड क्वेश्चन. ओके, देन एक्झामिनेशन विल ऑटो एंड्स आफ्टर 1 hour. एका घंट्यानंतर तुमची एक्झामिनेशन व्यवस्थित संपून जाईल, म्हणजे तुम्हाला काही सबमिट वगैरे करण्याची गरज नाही. ओके, 1 तास संपला, आपोआप एक्झामिनेशन बंद होऊन जाईल, ऑटो एंड्स. बर, पण आता तुम्हाला 40 क्वेश्चन आहेत आणि 1 तासाचा वेळ आहे. बऱ्याचदा होते की आपल्याला 1 तास लागत नाही, 40 मिनिटांमध्ये किंवा काही जण 55 मिनिटांमध्ये पेपर सबमिट करू शकतात. झाला पेपर सबमिट करायचा. आता इफ यू वॉन्ट टू एंड एक्झाम प्रायर टू अलोकेटेड टाइम, तुम्हाला जो 1 तासाचा वेळ दिला त्याच्या अगोदर जर तुम्हाला पेपर सबमिट करायचा असेल, देन नेव्हिगेट टू क्वेश्चन नंबर 14 हॅव्हिंग एंड एक्झाम ऑप्शन. बघा, 40 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली जायचं डॅशबोर्डला क्लिक करून, आणि अल्टिमेटली त्याच्यावर जे एंड एक्झामचं ऑप्शन येतं त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. सगळे पेपर सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केल्यानंतरच करा, नाही तर पहिल्याच क्वेश्चनला जर तुम्ही केलं तर तुमचा पेपर तसा सबमिट होईल, एकच क्वेश्चन मार्क तुमचा क्वेश्चन सबमिट होईल. ओके, बाय क्लिकिंग ऑन एंड एक्झाम ऑप्शन कन्फर्मेशन पॉपअप अपियर्स. एक छोटीशी स्क्रीन येईल तुम्हाला, छोटासा विंडो येईल स्क्रीनवर, त्याला म्हणतो आपण कन्फर्मेशन पॉपअप. खरंच तुम्हाला ते कन्फर्म करायचे का? ओके, जर कन्फर्म करायचं असेल रिकन्फर्म बाय क्लिकिंग ऑन एंड एक्झाम. पुन्हा एकदा ओके करायचं आणि एंड एक्झाम तुमची होऊन जाईल. आणि सगळी एक्झाम वगैरे सबमिट झाली, आयदर बाय ऑटो मोड और बाय मॅन्युअल मोड, दोन्ही पेपरला जर पेपर सबमिट झाला तुमचा सक्सेसफुली, ऍट दॅट टाइम लॉग आउट बिफोर क्लोजिंग मोबाईल ऍप और ब्राउझर. या मोबाईल ऍप मधून किंवा ब्राउझर मधून तुम्ही स्वतः लॉग आउट करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण कुठल्या तरी नेट कॅफे मध्ये लॉग इन करतो आणि तसा पेपर सबमिट करतो, म्हणजे ऑटो सबमिट होऊन तुम्ही निघून जाता, पण तिथे लॉग इन डिटेल्स तसेच असतात, त्या ठिकाणी मिसयूज वगैरे होऊ शकतो. ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी इट इज मेंडेटरी दॅट यू हॅव टू लॉग आउट फ्रॉम मोबाईल ऍप और ब्राउझर आफ्टर सबमिटिंग युअर पेपर. ओके, वन्स यू एंड अप द एक्झाम यू कॅन्ट अपियर फॉर द सेम पेपर. जेव्हा तुम्ही पेपर सबमिट केलेला आहे, एंड एक्झाम केली, मॅन्युअली केली, तर त्यावेळेस तुम्ही पुन्हा पेपर देऊ शकत नाही. या समर 2020 मध्ये एकदाच तुम्हाला अलाउड केलेलं आहे. त्यामुळे हे जे तुम्हाला एंड एक्झामचं ऑप्शन दिलेलं आहे ते फार विचार करूनच सबमिट करा. गरज नसेल तर ऑटो एंड तर होणारच आहे, तोपर्यंत तुम्ही क्रॉस चेक करू शकता तुमचे क्वेश्चन. आरामात चेक केलं तर एखादा क्वेश्चन पण तुम्हाला सापडू शकतो की चुकीचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं होतं. तर काळजी घ्या एंड एक्झाम करण्यापूर्वी. बर, रिपोर्ट ग्रीव्हन्स इफ यू थिंक क्वेश्चन और ऑप्शन्स आर नॉट करेक्ट. बऱ्याचदा असं होतं की पेपर आपण सॉल्व्ह करतोय आणि एखादा क्वेश्चन असेल तो चुकीचा वाटतो आपल्याला. एखादा क्वेश्चन असेल किंवा त्याचे रिलेटेड जे काही ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते त्याच्या रिलेव्हंट वाटत नाहीत आपल्याला. ऍट दॅट टाइम यू कॅन रिपोर्ट ग्रीव्हन्स बाय नोटिंग दॅट क्वेश्चन नंबर और ऑप्शन ऑफ दॅट नंबर. ओके, मेन्शन करून घ्या. तुम्हाला ब्लँक पेपर आणि पेन तर अलाउड केलेली आहे, ते तुम्ही युटिलाइज करून ते नोट डाऊन करू शकता. ओके, बरं, काही वेळेस काय होतं, इंटरप्शन इन एक्झाम विल ऑकर ड्यू टू. तुमच्या पेपरमध्ये इंटरप्शन कशामुळे येऊ शकतं? आयदर रिसिव्हिंग कॉल, जर तुम्हाला मोबाईलवर तुम्ही पेपर सबमिट करताय आणि एखादा फोन कॉल आला त्या पिरियड मध्ये, तर काय होऊ शकतं, मग अल्टिमेटली तुम्हाला हा इंटरप्शन, एक्झाम तुमची स्टॉप होऊ शकते त्यात. बरं, सेकंड केस नोटिफिकेशन. काही ऍप्स असतात ज्याची कंटिन्युअसली नोटिफिकेशन येतात, कुठल्या कंपनीचे मेसेज असेल त्याचे नोटिफिकेशन येतात. त्या गोष्टीमुळे पण काय होतं, तुमचं इंटरप्शन एक्झाम मध्ये येऊ शकतं. आणि लास्ट आहे स्विचिंग ब्राउझर. तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ब्राउझरचं म्हणजे मिनिमाइज करून दुसरं काही डाटा ओपन करून माल प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्या एक्झाम मध्ये इंटरप्शन येऊ शकतं. ओके, 3 केसेस आहेत, रिसिव्हिंग कॉल,
by getting notification or by switching browser, ultimately it will leads to interruption in your examination. Okay. If exam is interrupted, जर एक्झाम इंटरप्ट झाली, स्टॉप झाली कसल्या तरी कारणामुळे, कुठल्याही वरच्या तिन्हीपैकी असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त असेल, तर त्यावेळेस तुमचं इंटरनेट आणि पॉवर फेल्युअर याच्यामुळे जर होत असेल तर काय करायचंय, एक 10 मिनिटानंतर तुम्हाला रिलॉग इन करायचं. 10 मिनिटानंतर काय करायचंय, रिलॉग इन. कधी, जर इंटरनेट किंवा पॉवर फेल्युअरमुळे तुमची सिस्टीम बंद पडली असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, तुमचा पीसी असेल, व्हॉटएव्हर इट इज, आफ्टर 10 मिनिट यू कॅन रिलॉग इन. ओके. और चेंज लोकेशन और डिव्हाइस अँड रिलॉग इन आफ्टर 10 टाइम. जर त्याच्यानं होत नसेल तर तुमचं लोकेशन बदला. बऱ्याचदा इंटरनेट एखाद्या रूम मध्ये येत नसेल तर दुसऱ्या रूम मध्ये जागा बदलून पहा. ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला नेटवर्कचं कनेक्शन चांगलं असेल, डिव्हाइस बदलून पहा आणि रिलॉग इन करा आफ्टर 10 मिनिट. 10 मिनिट कधी धरायचे, जेव्हा तुमचं इंटरप्शन झालं, म्हणजे आताच्या सेकंदाला तुमचं इंटरप्शन झालं, इथून पुढच्या 10 मिनिटांनंतर तुम्ही रिलॉग इन करून तुमचा पेपर सबमिट करू शकता. कारण तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे, 10 ते 12चा तुमचा टाइम आहे. मी जनरली 10ला स्टार्ट करून द्यायचा. जर काही कॉम्प्लिकेशन्स आले तर 12 पर्यंत टाइम भेटतो तुम्हाला. ओके. तसं दुपारच्या स्लॉट मध्ये 2 ते 4 असतो. 2ला एक्झॅक्टली स्टार्ट करायचा, 2 ते 3 मध्ये पेपर व्हायला पाहिजे. पण जर असे काही कॉम्प्लिकेशन्स आलेच तर 4 पर्यंत तुम्हाला वेळ भेटतो. एक्सटेंड टाइम असतो, तो एक्स्ट्राचा युटिलाइज करू शकतो. त्यासाठी इमिजिएटली 10चा पेपर 10ला सुरू करा आणि जो आफ्टरनून सेशन असेल तर 2ला स्टार्ट करा. बरं. आणि नो नीड टू क्लिअर सेशन फ्रॉम द इन्स्टिट्यूट. आणि बऱ्याचदा काय करतो मग आपण आपल्या इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करतो आणि आमचं सेशन सगळं क्लिअर करून टाका. पण सेशन क्लिअर केल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आपण जे काही डाटा सेव्ह केलेला आहे, क्वेश्चन्स वगैरे अटेम्प्ट केले, त्याचा डाटा सेव्ह राहील असं नाही, ते क्लिअर होतं. ओके. ड्युरिंग इंटरप्शन काउंटडाऊन टाइमर स्टॉप. आणि याच्यात चांगली गोष्ट अशी आहे की जर इंटरप्शन आलं, इंटरनेटचं फेल्युअर आहे, पॉवर बॅकअपचं फेल्युअर आलेलं आहे किंवा डिव्हाइसचा काही प्रॉब्लेम असेल, तर या इंटरप्शनच्या वेळेस तुमचा काउंटडाऊन टाइमर स्टॉप होतो. म्हणजे 10 मिनिटं झाले होते, उरलेली 50 मिनिटं आहेत तर तिथेच थांबून जाईल. नंतर 10 मिनिटांनी जरी स्टार्ट केली तुम्ही एक्झाम, तरी तो 50 मिनिटापासूनच पुढे स्टार्ट. म्हणजे तुमचा जो वेळ आहे 1 तासाचा, तो कंटिन्युअसली तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. बरं. ड्युरिंग इंटरप्शन क्वेश्चन्स अटेम्प्टेड अँड सेव्ड रिमेन इंटॅक्ट. आणि इंटरप्शन मध्ये तुम्ही जे काही क्वेश्चन्स वगैरे अटेम्प्ट केलेले आहेत ते जशाला तसेच राहतील. अटेम्प्ट केलेले, सेव्ह केले, सगळा डाटा जशाला तसा सेव्ह राहील. बरं. जोपर्यंत तुम्ही डाटा क्लिअर करत नाही, मागचं जे म्हटलं ना तुम्हाला मी, नो नीड टू क्लिअर सेशन फ्रॉम द इन्स्टिट्यूट. क्लिअर सेशन केलं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जर 10 मिनिटांनंतर पुन्हा रिलॉग इन केलं तर तुम्ही अटेम्प्ट केलेले क्वेश्चन किंवा सेव्ह केलेले डाटा जशाला तसाच राहील. ओके. फ्रिक्वेंट इंटरप्शन कन्सिडर ॲज अ माल प्रॅक्टिस. बराचसा प्रॉब्लेम काय येतो, फ्रिक्वेंट इंटरप्शन, कंटिन्युअसली तुमची सिस्टीम बंद पडते, नेटवर्कचा इश्यू असेल, कुठल्याही कारणाने एक्झाम जर फ्रिक्वेंटली बंद पडत असेल तर ऑनलाईन इन्व्हिजिलेटर तुम्हाला माल प्रॅक्टिस केसमध्ये अडकवू शकतो. तर त्या गोष्टीची काळजी घ्या. त्यासाठी इंटरनेट बॅकअप या सगळ्या गोष्टी, डिव्हाइस वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे पेपर सबमिट करण्यासाठी. बरं. वॉर्निंग्स काय काय येऊ शकतात बघा, तुमच्या स्क्रीनवर वॉर्निंग एक पॉपअप येईल. त्याच्यासाठी बघा, जर तुमची स्क्रीन व्यवस्थित नसेल किंवा तुमची व्हिजिबिलिटी चांगली नसेल, बघा पॉईंट कुठला आहे तुमचा, सस्पिशियस ऍक्शन कुठली आहे, पुअर व्हिजिबिलिटी ऑफ स्टुडंट ड्यू टू बॅड ऑर इम्प्रॉपर लाईट. जर स्टुडंट जेव्हा पेपर देतोय, जो स्टुडंट आहे, एक्झामिनी आहे, तो व्यवस्थित दिसत नसेल, बॅड और इम्प्रॉपर लाईटचा फोकस केलेला आहे की त्याच्या चेहऱ्यावर अंधार वगैरे येत असेल, बॅक साईड लव जेड आहे त्याच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही, तर अशा केसेसमध्ये सस्पिशियस ऍक्शन कन्सिडर केली जाते आणि तुम्हाला एक पॉपअप येईल स्क्रीनला वॉर्निंग मेसेजचा, ज्याच्यावर तुम्हाला मेन्शन केलं जाईल की यू आर नॉट विजिबल प्रॉपरली, ऍडजस्ट युअर पोझिशन सच दॅट ॲडिक्वेट लाईट फॉल्स इन युअर फेस. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बसा किंवा लाईट अशा प्रकारे ऍडजस्ट करा, यामुळे तुमचा फेस व्यवस्थित दिसेल आम्हाला. इफ यू डू नॉट कंप्लाय यू विल बी बुक फॉर द माल प्रॅक्टिस. आणि मग असं जर तुम्ही कंप्लाय केलं नाही किंवा तुम्ही तशी ऍक्शन घेतली नाही, व्यवस्थित बसला नाही, लाईट व्हिजिबिलिटी वाढवली नाही, तर तुम्हाला माल प्रॅक्टिस केसमध्ये बुक केलं जाईल. सेकंड सस्पिशियस ऍक्शन आहे ज्याच्यामध्ये एक्झामिनी नॉट प्रेझेंट बिफोर स्क्रीन. पेपर स्टार्ट झाला आणि थोड्या वेळानंतर एक्झामिनी बाजूलाच गेला, स्क्रीनच्या समोर कोणीच दिसत नाही, ब्लँक स्पेस दिसते सर्व काही, तर त्यावेळेस तुम्हाला वॉर्निंग मेसेज असा येईल, यू हॅव मूव्ड अवे फ्रॉम द स्क्रीन ऑफ युअर डिव्हाइस. दिस मे लीड टू रजिस्टरिंग ऑफ माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट यू. ओके. थर्ड केस असू शकते, द पर्सन प्रेझेंट इन फ्रंट ऑफ एक्झामिनी स्क्रीन चेंजेस इन बिटवीन. आणि असं होऊ शकते की सुरुवातीला एक मुलगा होता पेपर देताना आणि थोड्या वेळानंतर दुसराच मुलगा आलेला आहे. असं जर झालं तर मग तुम्हाला दुसरा वॉर्निंग मेसेज येईल जो मेन्शन करेल एक्झामिनी इज इम्पर्सनेटेड बाय अदर पर्सन, अ माल प्रॅक्टिस केस इज बीइंग रजिस्टर्ड अगेन्स्ट यू. आणि तुमच्या अगेन्स्ट एक माल प्रॅक्टिस केस बुक केलेली आहे. चौथी केस होऊ शकते की एक्झामिनी सीन विथ ऍडिशनल कम्युनिकेशन डिव्हाइस. मग तुम्हाला एक्स्ट्रा मोबाईल तुमच्या हातामध्ये किंवा आजूबाजूला दिसतोय, एखादा टॅबलेट आहे, तुम्ही पेपर एका डिव्हाइसवरून दिसताय, पण कॅमेरात आम्हाला ऑनलाईन इन्व्हिजिलेटरला अशा प्रकारे दिसतंय की तुम्ही दुसरा एखादा मोबाईल, टॅबलेट किंवा काही डाटा वगैरे युटिलाइज करताय, जे तुम्ही पेपरमध्ये मदत घेऊ शकता.
ओके, त्या ठिकाणी यू अपियर ऍक्सेसिंग इन्फॉर्मेशन व्हाईल गिव्हिंग ऑनलाईन एक्झामिनेशन. दिस मे लीड टू रजिस्टरिंग माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट यू. अशा प्रकारचे तुम्हाला मेसेज दिसेल. म्हणजे दीज आर द सस्पिशियस ऍक्शन या कॉलम मधल्या, आणि हे वॉर्निंग मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसतील जर तुम्ही ह्या प्रकारे कुठेतरी चूक करत असाल तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे किंवा नेक्स्ट सस्पिशियस ऍक्शन आहे, ऍडिशनल पर्सन अपियर्स अलॉंग विथ द एक्झामिन. तुमच्यासोबत एक आजूबाजूला कोणीतरी दुसरा पर्सन दिसत असेल तर मग तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज देईल. त्याच्यामध्ये मेन्शन केलं जाईल यू आर टेकिंग हेल्प ऑफ अदर पर्सन फॉर युअर ऑनलाईन एक्झामिनेशन. आणि पुन्हा तुम्हाला माल प्रॅक्टिस केस होऊ शकते. एक्झामिन इज सीन रेफरिंग टू बुक, नोट्स ऑर रेफरन्स मटेरियल. आणि ऑनलाईन इन्व्हिजिलेटरला दिसते की तुम्ही कुठलं तरी पुस्तक ओपन करून वाचताय, नोट्स पाहताय किंवा रेफरन्स मटेरियल युटिलाइज करण्याचा प्रयत्न करताय. त्यावेळेस मग यू आर कॉपिंग ड्युरिंग एक्झामिनेशन अशा प्रकारचा वॉर्निंग मेसेज येईल. आणि एक्झामिन इज सीन टॉकिंग, जर तो बोलताना दिसला तर त्यावेळेस यू आर टॉकिंग ड्युरिंग एक्झामिनेशन. दिस मे लीड टू रजिस्टरिंग माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट यू. हा वॉर्निंग मेसेज येईल. सस्पिशियस ऍक्शन नेक्स्ट असेल तुमची, एक्झामिनिंग ऑनलाईन एक्झामिनेशन इज इंटरप्टेड फ्रिक्वेंटली. तुमची जी काय ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ती फ्रिक्वेंटली इंटरप्ट केलेली आहे. ओके, कंटिन्युअसली कसला तरी कारणामुळे तुमची एक्झामिनेशन बंद पडते. मग तुम्ही कॅमेरा बंद करत असाल, नेटचा इश्यू असेल, बॅकअपचा इश्यू असेल, तर त्यावेळेस पण तुम्हाला यू आर इंटरप्टिंग ऑनलाईन एक्झामिनेशन इंटेन्शनली. तुम्ही मुद्दामून असं करताय असं समजलं जाईल आणि तुमच्या अगेन्स्ट माल प्रॅक्टिसची केस बुक केली जाईल. नेक्स्ट ऍक्शन असणार आहे, एक्झामिनी अपियर्स टू फ्रिक्वेंटली लुकिंग अवे फ्रॉम स्क्रीन. आणि असं पाहिलं जाते की तुम्ही पेपर देताना, आपण पेपर देतो तर जे काही सिस्टीम असेल त्या सिस्टीमकडे आपण कंटिन्युअसली पाहू. पण जर तुम्ही सिस्टीम सोडून आजूबाजूला जर पाहण्यात कंटिन्युअसली असं आढळलं की तुम्ही लुकिंग अवे फ्रॉम स्क्रीन करताय, स्क्रीनच्या आजूबाजूला पाहताय, तर असा मेसेज येईल यू अपियर टू गेट हेल्प फ्रॉम अदर सोर्सेस ड्युरिंग एक्झामिनेशन. दिस मे लीड टू रजिस्टरिंग ऑफ माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट यू. ओके, आणि एनी अदर याच्या व्यतिरिक्त जर काही सस्पिशियस ऍक्शन आढळली तर यू आर एंडल्जिंग इन अनफेअर प्रॅक्टिसेस ड्युरिंग एक्झामिनेशन. दिस मे लीड टू रजिस्टरिंग ऑफ माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट यू. अशा प्रकारचा वॉर्निंग मेसेज येईल. आणि हा जो वॉर्निंग मेसेज तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा जेव्हा क्लिक वॉर्निंग मेसेज तुम्हाला आला की तेव्हा तुमची एक्झामिनेशन स्टॉप होईल. लक्षात घ्या, वॉर्निंग मेसेज आली की तुमची एक्झामिनेशन स्टॉप होईल. कुठलंच बटन क्लिक होणार नाही, कुठलीच ऍक्टिव्हिटी होणार नाही. तुम्हाला फक्त वॉर्निंग मेसेज ओपन करून तो जोपर्यंत तुम्ही ओके म्हणत नाही, बघा, द एक्झामिनेशन शुड टेक नोट ऑफ इट. द वॉर्निंग मेसेज पॉपअप इन विंडो स्क्रीन. तुम्हाला पॉपअप होईल विंडो स्क्रीन, छोटासा एक विंडो येईल, त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असेल वॉर्निंग मेसेज. मग तुमची जर व्हिजिबिलिटी व्यवस्थित नसेल तर व्हिजिबिलिटी एनहान्स करण्यासाठी, आजूबाजूला कोणी असेल तर त्याला रिव्ह्यू करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केल्या असेल. किंवा कुठली एक ऍक्टिव्हिटी असेल तर ती एक ऍक्टिव्हिटी मेन्शन केली असेल. सी, एक्झामिनेशन स्टॉप्स अंटिल यू रीड द वॉर्निंग मेसेज अँड क्लिक ओके नोटेड. जोपर्यंत तुम्ही ते वॉर्निंग मेसेजला ओके नोटेड करत नाही तोपर्यंत तुम्ही एक्झामिनेशन स्टार्ट करू शकत नाही. बाकी कुठल्या स्टेप ऍक्टिव्ह होणार नाही त्यापर्यंत. ओके, आणि या सर्वात महत्वाची गोष्ट असणार आहे, काउंट डाऊन टायमर कंटिन्यूज अंटिल यू क्लिअर वॉर्निंग मेसेज इश्यू. जोपर्यंत तुम्ही ओके नोटेड म्हणत नाही तोपर्यंत तुमचा काउंट डाऊन टायमर कंटिन्युअसली स्टार्ट असणार आहे. लक्षात घ्या, मी मागे तुम्हाला सांगितलं की जर कुठल्याही कारणामुळे इंटरप्शन आलेला आहे पेपरमध्ये, इंटरनेटचा इश्यू असेल, पॉवर फेल्युअर असेल, डिव्हाइसचा प्रॉब्लेम असेल, तर त्यावेळेस तुमचा काउंट डाऊन टायमर स्टॉप होऊन जाईल. पण या ठिकाणी तसं होणार नाही. या ठिकाणी तुम्ही चुका करताय, त्यामुळे वॉर्निंग मेसेज जर आला तर वॉर्निंग मेसेजमुळे तुमचा टायमर कंटिन्युअसली स्टार्ट असणार आहे आणि तुमचा वेळ विनाकारण वाया जाईल. सो टेक अ नोट ऑफ वॉर्निंग मेसेज इमिजिएटली. जसं काय तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दिसला तो व्यवस्थित वाचा, त्याच्यावर ऍक्शन घ्या आणि अल्टिमेटली ओके नोटेड क्लिक करा. म्हणजे तुमचा टायमर तिथून पुढे, टायमर तर चालूच असेल पण तुम्हाला एक्झाम देण्यासाठी वेळ वाचेल. ओके, वॉर्निंग मेसेजेस आर रेकॉर्डेड बाय द एक्झाम सॉफ्टवेअर. आणि एक्झाम सॉफ्टवेअर जे काही वॉर्निंग मेसेज तुमच्या लॉगिन मध्ये आलेले ते रेकॉर्ड होतात. इफ यू डू नॉट कम्प्लाय विथ वॉर्निंग मेसेज रिपीटेडली इट लीड्स टू माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट यू. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा वॉर्निंग मेसेज जरी येऊन, आता सांगितलं त्यांनी की तुम्हाला तुमची स्क्रीन व्यवस्थित दिसत नाहीये किंवा तुम्ही आजूबाजूला इकडे तिकडे पाहताय, हे जर पुन्हा पुन्हा चूक करत असाल, वॉर्निंग मेसेज तुम्हाला तोच पुन्हा पुन्हा येत असेल, तर त्यावेळेस इट विल लीड्स टू माल प्रॅक्टिस केस अगेन्स्ट यू. आणि तुमच्या अगेन्स्ट एक माल प्रॅक्टिस केस बुक केली जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ऑनलाईन एक्झामिनेशन. मला वाटते ही एवढी इन्फॉर्मेशन तुमच्या फार कामाला येईल. थँक्यू व्हेरी मच.